नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाकडून शिवजयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन. रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाज मंडळातर्फे शिवजयंती साजरी. आणि शिवसैनिकांनी महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करा, आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतिक्रिया. आता बातम्या सविस्तर. कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाकडून शिवजयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक मयूर पाटील सहित इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्रामध्ये देशभरात विदेशातील काही ठिकाणी तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. शिवसेनेच्या वतीने प्रथा आहे की दरवर्षी तिथीप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो आणि कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून हा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव हा मोठ्या धुमधामाने साजरा केला जातो आणि यावर्षीसुद्धा त्याच पद्धतीने साजरा केला जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोककला, चित्ररथ, ढोलताशे या सर्वांच्या याच्याने भरगच्च अशी एक मिरवणूक आपण काढलेली तुम्ही मागे बघतच आहात. कल्याणमध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी मिरवणूक कुठली असेल तर ती शिवसेना कल्याण शहर शाखेची असते आणि हे दरवर्षी आपण तुमच्या माध्यमातून तुम्ही बघितले. यावेळेला सुद्धा शहर प्रमुख रवी पाटील, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे सर्वांनी प्रयत्न करून शिवसैनिकांच्या माध्यमातून भव्य अशी शिवजयंतीची मिरवणूक काढलेली आहे. रत्नागिरीत शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा समाज मंडळाकडून शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध चित्ररथ देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बाल शिवाजी तसेच प्रभू श्रीरामचंद्र यांचे देखावे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी तरुण, आबालवृद्ध तसेच बालगोपाळ या उत्साहात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले. महिला पारंपरिक वेशभूषेत या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या दिसून आल्या आहेत. शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने ही आमची शिवजयंतीची यात्रा ही गेली 15-16 वर्ष आम्ही करत आहोत आणि याला अतिशय उत्स्फूर्तपणे याला दाद मिळत आहे. तर अशी जी परंपरा आम्ही सगळे मराठा समाज एकत्र येऊन ही करत आहोत आणि ह्या पुढेही ही परंपरा कायम चालू आहे. एक क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी यांच्यातर्फे आम्ही शिवजयंती साजरी करत असतो आणि याला महिलांचा पण उत्स्फूर्तपणे सहभाग लागतो. जय जय महाराज. नमस्कार. आज तिथीप्रमाणे शिवजयंती गेली 18 वर्ष आम्ही क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरीच्या माध्यमातून तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करतोय. त्याला समाजाचा व इतर शिवप्रेमींचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय आणि तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. योगायोग असा यंदा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि देशभरात उत्साहान शिवाजी महाराज म्हटलं की कुठलाही कार्यक्रम असो उत्साहान साजरा होतो.
त्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये सुद्धा गेली 18 वर्ष हा उत्साह कार्यक्रम चालू आहे आणि ह्याच्यापुढेही आम्ही या उत्साहानं अशा चालू असलेला उत्साह कसा लोकांचा दुगणित करता येईल याचा प्रयत्न करू आणि शिवजयंतीनिमित्त मी समस्त रत्नागिरीवासियांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे या कार्यात सहभागी होऊन शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी कसा पोहोचेल याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन करतो। महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली। या बैठकीला लोकसभेचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर व नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर सह शिवसेनेतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार बालाजी कल्याणकर यांनी सर्व शिवसैनिकांना महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत। शिवसेना महायुतीच्या पक्ष कार्यालयामध्ये आपले नांदेडचे लोकसभेचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्याला संवाद साधला आणि आढावा बैठक त्यांच्या आढावा घेतला आणि अशा सूचना करण्यात आल्या की येणारे काळ लोकसभेचं इलेक्शन आहे आणि आपल्याला इलेक्शनसाठी शिवसैनिकाच्या कार्यकर्त्याला कामाला लावायचं आणि काम करून घ्यायचं शिवदूत ते बूथ प्रमुख प्रमाणे आणि त्यांना सुद्धा या इलेक्शनमध्ये मतदान काढण्यासाठी उत्साहित करायचं, प्रोत्साहन करायचं हे आज या आढावा बैठकमध्ये सांगितलेले आहे। यामध्ये आपल्या शिवसैनिकाला महायुतीच्या उमेदवाराच्या आज प्रचारामध्ये आढावा बैठक घेतलेली आहे। या आढाव्यामध्ये असं सांगितलेलं आहे की येणारा काळ हे मोदी सरकारचा आहे। आपल्याला मोदीचे जे सांगितलेलं आहे की 400 पार आगे म्हणजे आपल्याला 400 पेक्षा जास्त आपल्या सीटा निवडून आणायच्या भारतामध्ये। यासाठी आपल्याला नांदेडमध्ये सुद्धा आपल्याला या भाजपची महायुतीची सीट निवडून आणायची आहे। विरोधकच राहिले नाही तर काय आता आव्हान आहे। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीवी 24। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678 5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350 2300। क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर, जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट। इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज, जिसमें आपको मिलेगी 3 फ्री सर्विसेज, 1 होम सर्विस और बहुत कुछ। तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेस सर्विस सेंटर। गाड़ी कहीं की भी हो, सर्विस हम देंगे। हमारा पता गड्डी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशासह राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे। सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांनी अजूनही काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत। काही जागांवरील वाद अद्याप कायम असून तो मिटवण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष नेतृत्वाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे। दरम्यान महायुतीची डोकेदुखी अद्याप कमी झालेली नाही, कारण अमरावती मतदारसंघातून महायुतीकडून नवनीत राणा यांना तिकीट मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आनंदराव अडसूळ नाराज आहेत। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे। यावर अभिजित अडसूळ यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। मी आधी सांगितलं होतं, रवी राणा हे आधीपासून ज्या पद्धतीने वागतात एका मस्तीमध्ये, हायकोर्टाचा निकाल घ्यायला सुद्धा जवळजवळ 2.5 वर्ष लागले। सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही गेलो। पहिल्या दिवशी जेव्हा स्टे मिळाला त्या दिवशी दुर्दैवानं सुप्रीम कोर्टचे दोन्ही जज 20 मिनिट गायब झाले। मला वाटतं जगातलं हे एकमेव उदाहरण असेल की 20 मिनिट सुप्रीम कोर्टचे जज
त्या ठिकाणी गायब होतात कुठल्याही केसच्या. मला वाटतं खरा हा विषय आमच्यापेक्षा तुम्ही मीडियानी आतापर्यंत उचलला नाही, हे देशातल्या लोकांचं दुर्दैव आहे. खऱ्या अर्थानं मीडियानी सुद्धा हा विषय उचलून धरायला पाहिजे होता की अशा पद्धतीने जर सुप्रीम कोर्ट चालणार असते, 14 दिवसामध्ये निकाल देणार होते सुप्रीम कोर्ट, 28 तारखेला सुनावणी संपलेली आहे, 14 दिवसामध्ये निकाल देत नाही आणि आमची मीडिया गप्प बसते. मीडियानी खऱ्या अर्थानं हा प्रश्न हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे, प्रत्येक नेत्याचा, प्रत्येक जाती धर्माचा, प्रत्येकाचा हा प्रश्न आहे. परंतु मीडिया गप्प का, हा माझा प्रश्न उलट मीडियाला आहे की तुम्ही गप्प का बसले आतापर्यंत. हा सुप्रीम कोर्ट जर निकाल देत नाही, 5-5 वर्ष या देशातली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारत देश आहे आणि त्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठं सार्वभौम सभागृह ज्याला म्हटलं जातं ती लोकसभा, संसद भवन, त्यामध्ये 547 लोक निवडून जातात आणि त्यांचा हा प्रश्न आहे, त्याच्यावर हे देश चालतो. परंतु तोच विषय सगळ्यात महत्त्वाचा या मीडियानी अतिशय साजूकपणे बाजूला टाकून दिला आणि मला वाटतं म्हणून हा आजचा दिवस उगवला. मीडियासुद्धा तेवढीच जबाबदार आहे. कायम राहाल. मी सांगितल्याप्रमाणे आमचे मित्रपक्षच नाही तर आमची जुनी शिवसेना त्याचेसुद्धा सर्व पदाधिकारी आधीपासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्या ठिकाणचे राष्ट्रवादीचे सुद्धा सर्व पदाधिकारी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, काँग्रेसचे सुद्धा सर्व पदाधिकारी कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आमचे मित्रपक्ष आहेत आणि त्यामुळे नक्कीच सगळे एकत्र मिळून विचार करून कशा पद्धतीने पुढे जायचं हे ठरवलं. मीडियाने खऱ्या अर्थानं हा विषय मांडणं गरजेचं होतं. 5 वर्ष एखादा निकाल लागत नाही, सुप्रीम कोर्ट 2.5 वर्ष राखून ठेवतं आणि तरीसुद्धा निकाल लागत नाही. खऱ्या अर्थानं हा आम्ही उचलण्यापेक्षा मीडियाने हे विषय, मला वाटतं चौथा स्तंभ आपण ज्याला म्हटलं जातो, की मीडियाच कुठेतरी गप्प बसून या सगळ्या गोष्टी बघत राहते. 3 वर्ष सुप्रीम कोर्ट स्टे देऊन ठेवतं आणि त्याच्यावर भाष्य करत नाही. निवडणुकीच्या 1 महिना आधी कुठेतरी कपिल सिब्बल आमचे वकील त्या ठिकाणी मांडतात की आता 5 वर्ष संपायला आली, त्यांनी उपभोग घेतलेला आहे त्या खासदारकीचा. आज त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जे विषय मांडले जातात हे खऱ्या अर्थानं सगळ्या जनतेसमोर कधीच सगळ्या गोष्टी येत नाही. त्या ठिकाणी जे निवडून गेले जातात, 20 लोकांमधून जे प्रतिनिधित्व करतात, अशाच लोकांना त्या काही गोष्टी बघायला मिळतात. परंतु खोटं जात प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी जाऊन म्हणजे म्हटलं तर या देशाला सुद्धा धोका आहे त्या गोष्टीमुळे. अशा पद्धतीने खोटी जात प्रमाणपत्र हे करून ते त्या ठिकाणी खासदार झाल्या आणि आजही 5 वर्ष त्याचा निकाल लागत नाही आणि आमची मीडिया तोंड बंद करून गप्प राहते. याच्यापेक्षा दुसरं हे दुर्दैव आहे. बघा, विषय असा आहे, मी तुम्हाला सांगतो, आज दडपणाखाली कामं करणारे नेते या ठिकाणी चेहरे हसत खेळत हातामध्ये गुलदस्ते घेऊन जरी त्या ठिकाणी प्रवेशाला हजर होते, त्यांचं मन त्यांनाच माहिती आहे. या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना पालकमंत्री, मला वाटतं यापेक्षा घृणास्पद कुठलीच गोष्ट असू शकत नाही. एखादा माणूस राज्यातला मंत्री होतो, जे 50 लोक असतात, म्हणजे या 12 करोड जनतेमधले 50 लोक फक्त मंत्री असतात, त्यातला एक मंत्री या जिल्ह्यातला पालकमंत्री, त्याला बालकमंत्री म्हणून नावाने बोलवणं, मला वाटतं याच्यापेक्षा चेष्टेची गोष्ट असू शकत नाही. सलग 5 वर्ष पालकमंत्रीच्या जागी बालकमंत्रीच हाक मारायची, घराच्या बाहेर लाजाळूचं झाड लावायचं. तुषार भारतीय, श्रीकांत भारतीय जे आज प्रवक्ते आहेत, आमदार आहेत, मोठे नेते आहेत, RSSचे सुद्धा पदाधिकारी आहेत, त्यांच्या घरावर दगडफेक, त्यांच्या गाड्या फोडणं, त्यांच्या घरात आईवडिलांना सुद्धा दगडं लागणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना सुद्धा या गोष्टी मनाला खूप वेदना झालेल्या आहेत, त्यांना लागलेल्या आहेत. आज जरी हसत खेळत दिसत असले तरीसुद्धा कुठेतरी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी मोठा गेम झालेला दिसतो. बघा, जे कोण काही बोललं, निकाल लागला नाही लागला, खऱ्या अर्थानं मीडियाने ते प्रश्न त्यांनाच विचारले पाहिजे की कुठला निकाल लागला, कसा लागला. मी तेच म्हणतोय, खऱ्या अर्थानं हे हा निकाल देशाचं भवितव्य ठरवणारा निकाल आहे. देशाचं भवितव्य ठरवणारा की खऱ्या अर्थानं सामान्य माणसांनी कोर्टामध्ये जावं की नाही जावं. कारण एका कोर्टामध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय एका ठिकाणी सुप्रीम कोर्ट सांगतं, लोकप्रतिनिधींचे विषय हे प्रत्येक कोर्टाने 6 महिन्यामध्ये संपवावे आणि तरीसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये स्टे देऊन 3 वर्ष ते प्रकरण तसंच प्रलंबित राहतं आणि तेही कुठलं तर 547 लोक या 150 करोड जनतेमधले जे निवडून जातात त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय तो सुद्धा जर निकाल सुप्रीम कोर्ट 3 वर्ष झाले, आज 14 दिवसाची मुदत मागितली आणि ते 14 दिवस पालटून अजून परत 14 दिवस गेले. मला वाटतं खऱ्या अर्थानं मीडियानी, मी तर सगळे मीडिया बांधवांवर मी आज खांद्यावर ही जबाबदारी टाकतो
की आपण मीडियाने कुठेतरी हा विषय उचलणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाला विचारलं गेलं पाहिजे की नक्की आपण एक स्तंभ आहात या देशाचा आणि नक्की आपण याच्यावर निर्णय देणार आहात का. हा विषय मला वाटतं हा आता तुमच्या कोर्टमध्ये हा बॉल मी टाकतोय आणि नक्कीच या देशाची मीडिया नक्की हा विषय लावून धरेल आणि हा निर्णय नक्की देशातल्या जनतेसाठी लावून घेईल, अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी मीडियाला करतोय. मी आज 3 अर्ज उचलले. मी कालपासून अमरावतीमध्येच होतो आणि सर्वांना माहिती आहे की आधीपासून अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, बच्चूभाऊ कडू आणि त्यांचा पक्ष, खोडके साहेब आणि त्यांचा पक्ष, राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, किंबहुना काँग्रेस, या सर्वच पक्षांचा विरोध त्या ठिकाणी राणा दाम्पत्याला आधीपासून होता आणि आहे. आणि त्या ठिकाणी उमेदवार काँग्रेसनी सुद्धा घाईघाईत उमेदवार दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने सगळ्यांचा विरोध लक्षात घेऊन सुद्धा भाजपाने त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. आणि आमचे जे सर्व मित्रपक्ष आहेत, आमची चर्चा आधीपासून सुरू होती, अजूनही चालू आहे आणि माझ्यावर सुद्धा कुठेतरी सर्व पक्षांमार्फत प्रेशर आहे आणि म्हणून आज आम्ही 3 उमेदवारी अर्ज माझ्या नावाने उचललेले आहे. सगळ्यांचंच आहे, या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचं, जिल्ह्यातल्या लोकांचं आणि सर्वच पक्षीय नेत्यांचं. रायगड लोकसभेचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. आज सुनील तटकरे यांनी रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांचे दर्शन घेतले, तसेच तेथील दरम्यान पीर बाबांचेही दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी वरदा तटकरे, पुत्र अनिकेत तटकरे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय अजितदादा यांनी माझी उमेदवारी घोषित केल्यावर आमचं आणि तमाम रोहेकरांचं ग्रामदैवत असलेल्या धावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी या ठिकाणी आलो. हा प्रचाराचा शुभारंभ नाही. इथे येणं, श्री धावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होणं, ऊर्जा, शक्ती, आगामी येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी बळ मिळावं, हीच प्रार्थना धावीर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केली. आणि ही भावना या ठिकाणी प्रार्थना करत असतानाच महायुतीला सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी मिळावं. दादांच्या नेतृत्वाखाली पहिल्या प्रथमच आज आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुका लढतो. स्वतंत्रपणाने म्हणजे राष्ट्रवादीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, त्यामध्ये सुद्धा 100% यश आमच्या पदरामध्ये पडावं अशीच प्रार्थना श्री धावीर महाराजांच्या चरणी या ठिकाणी मी केली. सर, रोहित पवारांनी टीका केलेली आहे की सुनील तटकरे आज अजित पवारांसोबत आहेत, पण भाजप मध्ये जायची वेळ आहे तर सुनील तटकरे पहिली उडी मारतील म्हणून. असं आहे की रोहित पवार हे बालवाडी मित्रमंडळाचे प्रमुख आहेत. बालबुद्धीपेक्षा त्यांना काय फार सुस्त असं मी मानत नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही. मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे. कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय, रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत, शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, अशा विकास गोगावले, अशा शिवसेनेच्या एक प्रमुख नेत्यांची बैठक माझ्या समेत त्या ठिकाणी झाली. आम्ही चर्चाही केली, निवडणुकीची रणनीती, निवडणुकीचं एकंदरीत आढावा सुद्धा त्या ठिकाणी घेतला. त्यामुळे आजपासूनच शिवसेना महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने अधिक सक्रिय त्या ठिकाणी झालेली आहे. योगेशजी कदम यांचा काल संपर्क जरी झाला नाही तरी ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी अगोदरच लोटे परशुरामच्या परिसरामध्ये, गुहागरच्या परिसरामध्ये 2 मोठ्या जाहीर सभा त्या ठिकाणी घेऊन जवळपास प्रचाराची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणतात की खासदार सुनील तटकरे पडणार काय सगळं चित्र गेले कसं वाटतं? असं आता कोण म्हटलं? त्यांना म्हणू द्या, कारण त्यांच्या पक्षाला लागलेली घरघर थांबवायची असेल
तर माझ्याबद्दलचे शब्द बोलल्याशिवाय त्यांना कुठलं काही राजकारण साध्य करता येऊ शकणार नाही. त्यामुळे तशापैकी ती वक्तव्य त्या ठिकाणी आहेत. शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व दिवसामध्ये या जिल्ह्यामधून कमी होतं आहे. एकही जागा शेतकरी कामगार पक्ष 2009 सालापासून लोकसभेची लढवत नाही. कार्यकर्ते थांबत नाहीत. याचं शल्य आल्यामुळे नैराश्यातून तशा पद्धतीची वक्तव्य होतात. शेवटी हा माझा विजय महायुतीच्या माध्यमातून होत असताना रायगड रत्नागिरीची जनता सुज्ञ आहे. त्या जनतेने निश्चितपणाने अनुभवलेलं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये संसदेमध्ये देशाच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या आणि राज्याच्या माध्यमातून मी काय सेवा केलेली आहे. सर, रोहित पवारांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे की तटकरे निवडणूक होईपर्यंत कोणाकोणाची पाय पकडतील हे सांगता येत नाही. एक असं की निवडणुकीमध्ये आपण ज्यावेळेला उभा राहत असतो त्यावेळेला अनेकांचे आशीर्वाद घ्यायला आपण जातच असतो. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचाराची सुरुवात करत असताना अनेकांच्या जवळ त्याचा संपर्क राहत असतो, आशीर्वादही मागत असतो. माझ्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये माझं राजकीय विचारधारेच्यामुळे जरूर परस्परांशी आम्ही लढलो असेल, पण अनेक वेळेला सुद्धा अनेक पक्षांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांशी माझे सौहार्दाचे संबंध त्या ठिकाणी आहेत. कदाचित याची जाणीव झाली असल्यामुळेच बालवाडीच्या अध्यक्षांनी तशा वेळेचं मनोगत व्यक्त केलं असावं असं मला त्या ठिकाणी सांगायचं. जर बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत वर्षभर बैठक झाली. शिंदे फडणवीस शिवतारे आणि अजितदादांमधील वाद मिटवणार. फडणवीस, अजित पवार आणि शिवतारे वर्षभर मंगळवारची बैठक. मला असं वाटतं की विजयजी शिवतारे आज काहीतरी पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करतील. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून विश्वास आहे की विजयजी शिवतारे हे महायुतीच्या सोबत निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये राहतील. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होते रत्नागिरीतून, याकडे कसं होतं? नाही, मला या संदर्भातली काही आत्ता इथं माहीत नाही. शेवटी ती जागा शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्यापैकी कोणी लढवावी हा निर्णय त्या पक्षाच्या नेतृत्वाचा आहे आणि तो निर्णय झाल्याच्यानंतर कोणी उमेदवारी करावी हा सुद्धा निर्णय त्यांचा आहे. त्याच्यामुळे ज्या बाबतीमध्ये आज मला ती जागा कोणाकडे नक्की जाहीर झाली याची माझ्याकडे या क्षणाला माहिती उपलब्ध नाही. आम्ही दिल्लीमध्ये होतो त्यावेळेला जे काय मोजके मतदारसंघ अनिर्णित राहिलेले होते त्याच्यातला तो एक आहे आणि तो जर काही निर्णय झाला असेल तर ते मला कळेल. नवनीत यांना भाजपमधून उमेदवारी दिल्यानंतर बाहेरचे बच्चू कडू हे नाराज आहेत, याकडे कसं बघतो सर? एक असं की ज्या वेळेला वेगवेगळे उमेदवार जाहीर होतात त्यावेळेला स्थानिक पातळीवरचे काही संघर्ष असतात. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापली मतं त्या ठिकाणी मांडत असतो. मला असं वाटतं की प्रहारचे नेते, माजी मंत्री, आमचे सहकारी बच्चू कडू महायुतीतले घटक पक्ष आहेत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याजवळ त्यांचे राजकीय घनिष्ठ संबंध त्या ठिकाणी आहेत. बघूया, जसं आता एक एक विषयावरती पडदा पडतो आहे तसं त्याही बाबतीमध्ये पडदा पडेल असा मला विश्वास आहे. उदयनराजे हे साताराच्या जागेवरती भाजपच्या चिन्हावरती लढण्याची शक्यता आहे, पण प्रफुल्ल पटेल म्हणतात की आम्ही देखील सकारात्मक आहोत या जागेबाबत. एक असं की वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे. ज्या चर्चेच्या बैठकीमध्ये अमित भाई शाह यांच्याकडे जी बैठक झाली त्याला मी पण त्या ठिकाणी उपस्थित होतो. आपल्याला काही तासांचाच अवधी आहे, आपल्याला कळेल त्या संदर्भामध्ये. सातारा लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे आहे, त्यामुळे या जागी ते लढणार आहेत. तरी याबाबत सध्या मुंबईमध्ये बैठक सुरू असून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू आहेत. आम्हाला भाजपाला हद्दपार करायचे आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. नाही, सातारा जागा आमच्या अलायन्समध्ये शरद पवार गटाला सोडलेली आहे, पण अजूनही वेळ आहे त्या सगळ्या प्रक्रियेला. अजून आज आता मीटिंग चालूच आहे मुंबईमध्ये. काही ना काही त्याच्यातलं मार्ग निघतील, कारण की आमचा सगळ्यांचा एकच उद्देश आहे की भाजपला महाराष्ट्रातूनच परास्त करायचं हा प्लॅन आमचा आहे आणि त्याच्यामुळे वाटाघाटी सुरूच आहे. मला आता त्यांचं काही मी ऐकलेलं नाही आहे, पण तिथं ज्या पद्धतीनं राजकारण झालं, त्यांच्या उमेदवारांचं त्यांची व्हॅलिडिटी कशी रद्द करण्यात आली, काय सरकारने त्याच्यात राजकारण केलं हे तर सगळ्यांना माहिती आहे. हे पहिल्यांदा देशातली पहिली घटना असेल, त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांनी तसं बोललं असेल, पण बोललं की नाही बोललं मला माहिती नाही. पण आपण त्यांनी काय करायचं भाजपनी आणि त्यांच्या लेवलवर काय करायचं थोडंसं आपणही वक्तव्य थोडंसं सांभाळून बोलावं असंच आमच्या सुनील केदार साहेबांना आमची विनंती आहे.
आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की तिथे काँग्रेसचा कॅन्डिडेट आहेच, काँग्रेसच्या पंजावर कॅन्डिडेट लढेलच, एक कॅन्डिडेट आमचा सपोर्टमध्ये टाकलेलाच होता, त्याच्यामुळे तिथं पंजा लढणारच. ते निवडणूक आयोगाने याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, कारण की ज्या आचारसंहितेचे नियम आहेत ते सत्तेमध्ये बसलेल्या लोकांसाठी नसेल तर मग आचारसंहिता हा जो आहे त्याच्यातला नियमावली आहे त्याचा अर्थच राहणार नाही. आणि म्हणून निवडणूक आयोगाने याच्यात तातडीने लक्ष घालावं असं आम्ही पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. पहिले तर शेतकऱ्यांच्या धानाचे पैसे अजून दिले नाही, तुम्ही उन्हाळी धान घेणार की नाही ती परिस्थिती अजून तुमच्याजवळ नाही. त्यामुळे या पद्धतीचं निवडणुकीच्या काळात लालच देणं, आतापर्यंत दिले नाही, 50,000 रुपये प्रोत्साहनचे अजूनपर्यंत दिले नाही, हा असफल प्रयत्न म्हणजे BJPला हारण्याचं सगळं आता दिसायला लागलेलं आहे. त्यांचा जसं माणसाचा मृत्यू येतो तसं त्याला शेवटच्या काळात येतं, तशासारखं त्याला आठवतं, तशासारखं आता त्यांना आठवत आहे. हे शेतकरी विरोधी आहे, हा फक्त एक दिखावा आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी काही पत्रक काढलं असेल तरी त्याचा आता शेतकऱ्यावर काहीच परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी ठरवून घेतलं, ज्या शेतकऱ्यांना हे गोळ्या मारतात, दिल्लीमध्ये प्रधानमंत्री यांचा गोळ्या मारतो, खेडेगावून ठेवतो, MSP लावणार नाही, शेतकऱ्यांच्याबद्दलची आम्ही कुठली भूमिका घेणार नाही, शेतकऱ्याला आतंकवादी यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलतो, खालिस्तानी म्हणतो, आंदोलनजबी म्हणतो, ते अंदाज शेतकऱ्यांचं प्रेम आलेलं आहे हे कशाने ओळखता तुम्ही? त्याच्यामुळे यांचा हा दिखावा आणि निवडणुकीच्या तोंडावर आता त्यांचं गेलेलं आता त्यांच्याबद्दलचं जो वातावरण आहे ते थोडं सुधारण्याचा प्रयत्न करतात. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.